नमस्कार. श्री चांगदेव पासष्टी. श्री चांगदेव पासष्टी भाग 12 आणि ओवी संख्या 57. भाग 12 ओवी संख्या 57. तैसी केलिया गोठी, तैसी केलिया गोठी, तया उघडजे दृष्टी, आपणिया आपण भेटी आपणा माझीच. तैसी केलिया गोठी, तया उघडजे दृष्टी, आपणिया आपण भेटी आपणा माझीच. हे चांगदेवा, तुझा आत्मभाव स्पष्ट होईल अशा गोष्टी मी संवादात आतापर्यंत मांडल्या. तुझा आत्मभाव स्पष्ट होईल अशा गोष्टी मी या संवादात मांडल्या. त्याचा तू निश्चित लाभ घे. म्हणजेच काय? आपण आपलीच भेट घे. आपण आपलीच भेट घे म्हणजेच काय? या ज्ञानदृष्टीचा भरपूर उपयोग करून घे. या संवादामुळे तुझी ज्ञानदृष्टी निश्चित जागृत होईल, डोळस होईल आणि असंग कुटस्थ म्हणून जे काही आहे ते मीच आहे याची निसंशय प्रचिती तुला येईल. त्यामुळे संशयाला जागाच राहणार नाही आणि खरेच तू आपण आपल्यालाच भेटलो या अंतिम भूमिकेत स्थिरावशील. या अंतिम भूमिकेत स्थिरावशील. ओवी संख्या 58. झालिया प्रळयी एकार्णव, झालिया प्रळयी एकार्णव, अपार पाण्याची धाव, गिळी आपला उगव तैसे करी, गिळी आपला उगव तैसे करी. झालिया प्रळयी एकार्णव, अपार पाण्याची धाव, गिळी आपला उगव तैसे करी. प्रलयाच्या वेळी सगळीकडे पाणीच पाणी होते. जणू सर्व समुद्रांच्या पाण्याचा एकच समुद्र होतो. मग अशा वेळी एखाद्या प्रवाहाच्या नदीचा उगम, त्याची वाहनाची दिशा, तो प्रवाह सरळ वाहणार आहे की वाकडा तिकडा वाहणार आहे, अशा गोष्टींना आता काहीही अर्थ उरत नाही. मोठमोठी जलाशये व बारीक सारीक डबकी ही ओळखताही येत नाहीत. दोघींनी सारखीच होतात, दोन्हीही सारखीच होतात. तसा चांगदेव तुझा मग स्वगत भेद, विजातीय भेद इत्यादी जे काही आहेत त्याच्याशी काहीच संबंध तुझा राहणार नाही. देश काल वस्तू अशा मर्यादितपणा पण तिथे राहणार नाही. सर्वत्र तूच तू असशील. नाम रूपाचा ठाव ठिकाणा पण राहणार नाही. नाम रूपाचा ठाव ठिकाणा पण राहणार नाही. महाप्रलय झाल्यावर उरे एकची महासागर, पाणीच पाणी सर्व दूर दिसू लागे. उगमाची त्या जळाचा न कळे झाला कुठुनी साचा, जणू उगमही स्वतःचा गिळूनी टाकी. तैसेची आता तू करावे, नामरूपादी विसरावे, सर्वत्र एकची दिसावे ब्रह्मरूप, सर्वत्र एकची दिसावे ब्रह्मरूप. ओवी क्रमांक 59. ओवी क्रमांक 59. ज्ञानदेव म्हणे नामरूपे, ज्ञानदेव म्हणे नामरूपे, विण तुझे साच आहे आपण पे, तै स्वानंद जीवन पे सुखिया होई. ज्ञानदेव म्हणे नामरूपे, विण तुझे साच आहे आपण पे, ते स्वानंद जीवन पे सुखिया होई. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे चांगदेवा, तुझे खरे स्वरूप जे आहे त्याला नामरूप नाही, ते केवळ आणि केवळ सच्चिदानंद रूप असे आहे. काहीतरी आहे हे सत आणि काहीतरी असल्याशिवाय काहीतरी आहे असे वाटतच नाही, हे आहे चित. व आपल्या या आहेपणावर
किंवा असणेपणावर प्रत्येकाचे उपजत प्रेम आहे, कारण ते आनंददायी आहे. त्याचीच सगळ्यांना आवड आहे. त्याच्यातच सगळा आनंद आहे. कारण असलेपणाची आवड सर्वांना आनंदच देते. आपण नसावे असे कधीच कुणाला वाटूच शकत नाही. म्हणून आपल्या असणेपणाचा आनंद उपभोगत राहून हे चांगदेवा तू सुखी राहा आणि अद्वैताचे वैभव भोगीत राहा. अरे ही तुझीच ठेव आहे आणि ती सदैव म्हणजे सदैव तुझ्या जवळच आहे. तुझ सांगे हा ज्ञानदेव, तुझ सांगे हा ज्ञानदेव, जाण अद्वैताचे वैभव. जी असे तुझीच ठेव, जी असे तुझीच ठेव, तुझ्या जवळचीच, तुझ्या जवळचीच. ओवी क्रमांक 60. ओवी क्रमांक 60. सांगया पुढत पुढती, खरा आलिया ज्ञान संपत्ती. वेद्य वेदकत्व ही अतिथी पदी वैसे. सांगया पुढत पुढती, घरा आलिया ज्ञान संपत्ती. वेद्य वेदकत्व ही अतिथी पदी बैसे. हे चांगदेवा, तुला मी हेच सत्य वारंवार सांगतो. ही ज्ञान संपत्ती आपणहून तुझ्या घरी आली आहे. आता ज्ञेय, ज्ञान, ज्ञाता, दर्शन ही भानगड सोड. वेदवेक्त इत्यादी भेदांच्या पलीकडे असणारे तुझे जे सच्चिदानंद स्वरूप आहे त्यातच तू स्थिर राहा. त्याचेच तू अनुसंधान करत राहा. म्हणजे ज्ञान सौख्यासनी निवांतपणे बसून राहा. याच परमपदावर बसून राहा. ते मूळचे तुझ्या हक्काचेच आहे. ते तुझेच आहे. ओवी क्रमांक 61. सांग देवा तुझे निव्याजे, माऊलिया श्री निवृत्तीराजे. स्वानुभव सरळ रसाळ खाजे, दिजले लोभे. सांग देवा तुझे निव्याजे, माऊलिया श्री निवृत्तीराजे. स्वानुभव रसाळ खाजे, दिजले लोभे. अरे सांग देवा, खरे सांगू का, तुला उत्तर लिहिण्याच्या निमित्ताने माझे सद्गुरु श्री निवृत्तीनाथ त्यांनीच माझ्याकडून तुला उपदेश करविला. हे जरी खरे असले तरी वस्तुतः त्यांनी जणू मलाच ही रसभरीत आत्मनंदाचा खाऊ प्रेमाने खाऊ घातला आहे असे मी समजतो. हे गोड भातके हेच मला भरवतात असे मला वाटते. हे चांगदेवा, तुला फक्त समोर करून जणू हे आत्मानंदाचे भातके त्यांनी मलाच दिले आहे. निमित्त मात्र हे तुला पत्र लिहिण्याचे इतकेच झाले. ही स्वानंदाची मलाई अत्यंत रसाळ आहे. माझ्यावर माझ्या गुरूंचा अतिलोभ, म्हणून मला हा कैवल्य प्रसादाचा लाभ झाला आहे. ओवी क्रमांक 62. एवं ज्ञानदेव चक्रपाणी ऐसे दोन्ही डोळ सारिसे. परस्पर पाहता कैसे मुकले भेदा. अशा प्रकारे ज्ञानेश्वरांनी या पत्राद्वारे चक्रपाणी म्हणजे चांगदेव यांना ज्ञानदृष्टी देऊन डोळस केले व जसे दोन आरसेच जणू समोरासमोर ठेवले. आपला नेहमीचा अनुभव असा आहे की आपण आरशासमोर जेव्हा असतो तेव्हाच आपण आपल्याला दिसतो. पण जर दोन आरसे एकमेकासमोर ठेवले तर त्यात त्यांना काय दिसेल,
तसे ज्ञानेश्वर व चांगदेव हे कोऱ्या आरशासारखे म्हणजे स्वच्छ आरशासारखे आहेत. हे दोन डोळस आरसे जेव्हा एकमेकांना पाहतात तेव्हा त्यांना आपापसातील निराळेपणा दिसतच नाही. जणू ते आपापसातील भेगाला मुकलेच आहेत आणि एकच अभेद प्रतीती उपभोगत आहेत की काय असे वाटते. ओवी क्रमांक 63. जिये परी जो या दर्पण करील ओविया तो आत्मा एवढिया मिळेल सुखा. तिये परी जो या दर्पण करील ओविया तो आत्मा एवढिया मिळेल सुखा. आता शेवटी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आपल्यातील शुद्ध चैतन्याची ओळख करून घ्यायची असेल तर त्यांनी या पत्रातील ओवींचा म्हणजे या पत्रांचा सतत अभ्यास करावा, म्हणजे ते आपल्या मूळ स्वरूपास प्राप्त होतील. त्यांच्या ठिकाणी मग जीव शिव असा भेद राहणार नाही आणि ते सुखाच्या राशीवर मनसोक्त लोळण घेत राहतील, यात काही शंका नाही. ऐका सारे देवनी ध्यान, ऐका सारे देवनी ध्यान, 65 कराल दर्पण, 65 कराल दर्पण, सौख्यची परिपूर्ण व्हाल, सौख्यची परिपूर्ण व्हाल. ओवी क्रमांक 64. नाही तेच काय नेणो असे, नाही तेच काय नेणो असे, दिसे तेच कैसे नेणो दिसे, दिसे तेच कैसे नेणो दिसे, असे तेची नावो अपैसे. नाही तेची काय नेणो असे, दिसे तेची कैसे नेणो दिसे, असे तेची नेम अपैसे. जे परमतत्व आहे, जे केवळ चेतन स्वरूप आहे, त्या संबंधी ते असे आहे ते तसे आहे असे काहीच म्हणजे काहीच म्हणता येत नाही. ते नाही म्हणावे तर हे जे दिसते किंवा पंचज्ञानेंद्रियाने रूप रस गंध नाद स्पर्श यामुळे जे जाणवते ते काय आहे, म्हणून याला नसणे आपण म्हणू शकत नाही. आणि सर्वत्र प्रकाशमय असूनही अजिज्ञासूला म्हणजे ज्याच्या ठिकाणी खरी जिज्ञासा नाही त्याला कुठेच दिसत नाही, म्हणून याला नसले पण असेही म्हणू शकतो. जे सदा सर्वदा निरंतर ते नाही कसे होणार, जे सदा सर्वदा निरंतर ते नाही कसे होणार. ओवी क्रमांक 65. निदे परोते निदे जणे, जागृती गिळोनी जागणे, केले तैसे गुंफणे ज्ञानदेव म्हणे. निदे परोते निदे जणे, जागृती गिळोनी जागणे, केले तैसे गुंफणे ज्ञानदेव म्हणे. निद्रेच्याही पलीकडे निद्रा भोगणे, निद्रेच्याही पलीकडील निद्रा भोगणे किंवा सर्व जागृत अवस्था गिळून केवळ एकत्व असे जे अवस्था त्रयातीत आहे व असलेपणाच्या आवडीमुळे जे आनंद स्वरूप आहे, जे अंतरंगाची खूण आहे व आता ती खूण मला स्वानुभवाने पटली आहे आणि आपल्यातील विसंवाद संपला आहे. आता हे स्वानुभवाचे भाके खाऊ आणि निवांतपणे ते चाखत राहू. नमस्कार आणि धन्यवाद.